तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर। निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही। तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राइब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर। अंजनेरी दुमदुमली श्री हनुमान जन्मोत्सवाचा सोहळा उत्साहात संपन्न। विकासासाठी ग्रामस्थांची साथ। नमस्कार, मी अमिता गावंडे। कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे। पवनपुत्र हनुमान की जयच्या जयघोषाने आज त्र्यंबकेश्वरची सह्याद्री रांग दुमदुमून गेली आहे। भगवान श्रीरामाचे परमभक्त आणि शक्तीची देवता असलेल्या महाबली हनुमानाचे जन्मस्थान मानल्या जाणाऱ्या अंजनेरी गडावर आज हनुमान जन्मोत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। प्राचीन ग्रंथानुसार अंजनेरी गड हेच हनुमानाचे अधिकृत जन्मस्थान आहे। याच गडावरील एका पवित्र गुहेत माता अंजनीचे वास्तव्य होते आणि याच ठिकाणी चैत्र शुद्ध पौर्णिमेला अंजनेय अर्थात हनुमानाचा जन्म झाला। आज पहाटे 5:30 वाजता गडावर शृंगार पूजा आणि महाआरती पार पडली। यावेळी त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार गणेश जाधव पाटील, भाऊसाहेब लांडे, उपसरपंच सागर चव्हाण आणि इतर मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली। हनुमान जन्मस्थान विकास समिती, ग्रामपंचायत आणि वन विभाग यांच्या संयुक्त नियोजनामुळे यंदाची यात्रा शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली। तब्बल 1 लाखांहून अधिक भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली। यावेळी आमदार हिरामण खोसकर, भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव आणि शांतिगिरी महाराज यांच्यासह अनेक मान्यवरांनी गडावर येऊन नतमस्तक होणे पसंत केले। मात्र एकीकडे भक्तीचा पूर ओसंडून वाहत असताना दुसरीकडे विकासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। दुर्मिळ वनौषधी आणि विपुल वनसंपदा लाभलेला हा गड आजही मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत आहे। गडावरील पायऱ्यांची तातडीने दुरुस्ती व्हावी, सुरक्षेसाठी पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना रेलिंग बसवावे, गडावर कायमस्वरूपी पाण्याची सोय आणि विद्युत रोषणाई असावी, जैवविविधतेला धक्का न लावता रोपवेची निर्मिती करावी, भाविकांसाठी सुसज्ज भक्तनिवासाची सोय व्हावी, शासनाने तीर्थक्षेत्र विकास निधीतून या पवित्र स्थानाचा सर्वांगीण विकास करावा अशी मागणी अंजनेरी ग्रामस्थ आणि हनुमान जन्मस्थान ट्रस्टने केली आहे। अंजनेरीच्या या पवित्र भूमीला पर्यटन आणि धार्मिकदृष्ट्या मोठे महत्त्व आहे। गडावरील जन्मस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायत यासाठी सतत पाठपुरावा करत आहे। आता सरकार या मागण्यांकडे कधी लक्ष देते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल।